तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृत्तपत्रामध्ये खास लेख लिहिलाय। मी पाहिलेले अनुभवलेले मोदी या मथळ्याखाली हा लेख प्रसिद्ध झालाय। मोदींमुळे भारत यशाची शिखरं गाठत असल्याचं यामध्ये नमूद करण्यात आलंय। तर फडणवीसांनी हा लेख लिहिलाय, पाहूया या लेखामध्ये फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय ते। लोकसेवेचा, लोककल्याणाचा, सुशासनाचा, नेतृत्व कौशल्याचा कालखंड दैदिप्यमान झाला। संपूर्ण प्रवासात मोदींनी कर्मयोग जपला। निर्णयांची प्रशंसा होणार की त्यावर टीका होणार याची ते पर्वा करत नाहीत। 2016चा उरी हल्ला असो किंवा 2019चा पुलवामा की अगदी हल्लीचा पहलगाम हल्ला, मोदीजींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही। महाराष्ट्रावर मोदींचीच विशेष त्यांचं प्रेम आहे, शिवरायांवर त्यांची आस्था आहे। आंबेडकरांचं संविधान त्यांचं प्रमाण आहे, सावरकर त्यांचं अधिष्ठान आहे। मराठीला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी मोदींनीच पुढाकार घेतला आणि निर्णय सोपा झाला। अन्य राज्यांपेक्षा महाराष्ट्रात त्यांचा वाटा काकणभर अधिकच आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुद्धा एक विशेष लेख लिहिलाय। मोदींचा जीवन प्रवास सर्वसामान्यांना प्रेरणा देणारा असून त्यांच्या 11 वर्षांची कारकीर्द देशाला अधिकाधिक उंचीवर नेणारी असल्याचं त्यांनी या लेखामध्ये म्हटलंय। आनंद दिघे यांच्या विचारांप्रमाणेच मोदींचं कार्य प्रेरणादायी असल्याचं यावेळी शिंदेंनी म्हटलंय। तर एकनाथ शिंदेंनी लेख लिहून मोदींचं अभिष्ट चिंतन केलेलं आहे, पाहूया काय नेमकं या लेखामध्ये म्हटलंय। नरेंद्र मोदी नाव घेतलं की जनतेचा नेता, जगाचा आदर्श ही उक्ती आठवते। मोदीजींचा जीवन प्रवास म्हणजे नुसती यशोगाथा नाही, कोट्यवधी गरीब सर्वसामान्यांना प्रेरणा देणारी कथा आहे। मोदींची 11 वर्षांची कारकीर्द देशाला अधिकाधिक उंचीवर नेणारी आहे। बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांप्रमाणेच मोदीजींचं कार्य माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी ठरत आलं आहे। मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी सर्वप्रथम मोदीजींशी संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले। लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा नेता कसा असतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे मोदी। मोदींची मेहनत, प्रामाणिकपणा, राष्ट्रनिष्ठा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे। भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात मोदींनी प्रमुख राष्ट्रांच्या नेत्यांसमोर देशाचं सामर्थ्य दाखवून दिलं। सबका साथ सबका विकास हा मोदीजींनी दिलेला मंत्र देशाचा जीवन मंत्र झालाय। आज देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आणि ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतो अशा आदरणीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस, मी शिवसेनेच्या वतीने त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि पुढे त्यांच्या नेतृत्वात देश अशीच प्रगती करीत राहो अशी प्रार्थना करतो। कोणतीही व्यक्ती, मग ती अगदी विरोधक का असेना, मोदीजींना भेटल्यावर प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही। त्यांचा साधेपणा, सच्चेपणा आणि स्पष्ट वक्तेपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारखा देशाच्या विकासाचा विचार करणं, यामुळे मोदीजी महान आहेत।